ओव्हर थिंकिंग म्हणजे अतिविचार. तर बऱ्याचदा आपल्या मनामध्ये एकानंतर एक अनेक विचार येत असतात आणि ते थांबतच नाही. हे विचार आल्यानंतर आपण जिथं आहोत तिथं आपण नसतोच, म्हणजे फक्त शरीराने असतो, मनाने नसतो. दुसरी गोष्ट की आपण ज्या कामात आहोत ते काम आपण व्यवस्थित करू शकत नाही. मग असं ऍबसेंट माइंडेड आपण राहतो. मग असं का बरं होतं? त्याचं कारण असं आहे की आपण त्या विचारांच्या मागे धावतो. विचार हे वेगळ्या प्रकारचे असू शकतात, जसं की एखादी व्यक्ती मला का बरं असं बोलली, मग तिला वाईटच वाटलं असेल का, आता पुढे काय होईल, आमचे संबंध खराब होतील का, मग तिला कोणीतरी माझ्याबद्दल काही सांगितलं असेल का. तर असे एक ना अनेक विचार आपल्या मनामध्ये पिंगा घालत असतात. पण प्रत्येक विचारावरती जर आपण फोकस केला तर मग आपण जिथं आहोत तिथे आपण राहू शकत नाही, त्या क्षणात जगूच शकत नाही. म्हणून काय बरं करता येईल? तर एक उपाय आपण त्याच्यावरती करू शकतो. बघा, बऱ्याचदा काही विचार येतात आणि जातात, त्यांच्याकडे फक्त ऑब्जेक्टिव्हली बघायचं, येऊ द्यायचं आणि जाऊ द्यायचं. काही विचार आपल्या कामाविषयी असतात किंवा आपल्या प्रायोरिटीज विषयी असतात. जसं की माझी परीक्षा आहे आणि मी अभ्यासाचा विचार करते, तर मग विचार करण्यापेक्षा ऍक्शन करा, अभ्यासाला लागा. आपोआप ते विचार थांबतात. म्हणून विचार करण्यापेक्षा ऍक्शन करणं हे त्याच्यावरचं उत्तर असू शकतं. आणि निरर्थक विचारांकडे लक्ष न देता त्यांना जाऊ देणं हा दुसरा उपाय आहे. आणि तिसरी गोष्ट लक्षात ठेवायचं की हे असे विचार आपल्या शांत मनाचा घात करत असतात, आपल्या माइंडचा सायलेंट किलर म्हणून काम करत असतात. म्हणून या विचारांच्या हातात आपला रिमोट कंट्रोल नाही द्यायचा, आपल्या हातात विचारांचा रिमोट कंट्रोल ठेवायचा.